उघडलं. मित्रांनो, तुम्हाला माहीतच पडत असेल ॲटमॉस्फिअर बघून की आपण कुठं आहे. जर नाही माहिती तर वी आर ॲट सहार इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके, आपण इंटरनॅशनल नाही चाललो आहे, आपण डोमेस्टिकच चाललो आहे. तुम्ही म्हणाल हा कुठं चाललो आहे? मी चाललो आहे छत्रपती संभाजीनगर. आय डोंट नो का, बट मी पब्लिकमध्ये पहिल्यांदा शूट करतो, ते पण अशा जागी. तर अ बिट नर्वस फील होत आहे मला. प्लीज कॉम्प्रोमाइज, जस्ट. आपला काही संबंध नाही बाबा, दूरपर्यंत काही संबंध नाही. तर हाय नवीन वाटलं म्हणून दाखवावं असं वाटलं मला, बाकी काय. थँक्यू. तर या व्यक्ती ज्या तुम्ही बघतायत त्या आई आहेत माझ्या, मातोश्री. असं नको बघू, काय बोलायला आपण काहीतरी बोल. पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येते, हक्काने काहीतरी बोल यार. त्या लेखाचं यूट्यूब चॅनल आहे. आणि ही स्टारबक्स वाली कोल्ड कॉफी मगाशी पिलेली, मला बोलते नाही आवडत. असं टेस्ट करते. रिव्ह्यू बघा. एवढी काही स्टारबक्स बंद करा धंदा. माझ्या आईला कॉफी नाही आवडली यार. तुम्ही कशी कॉफी बनवता? म्हणजे येताना थंड लागते आणि नंतर इकडे गेले जसं गरम लागते, तसं लागते, कडू लागते. अच्छा, मग त्यालाच कोल्ड कॉफी म्हणतात ना. थंड तर इकडे लागते ना, ते थंड माहिती आहे ना, कोल्ड आहे म्हणून. अच्छा, मग कॉफी कडूच असते ना. असं काहीतरी विचित्र सीन झालं आहे आता सध्या. तर तुम्ही साथ द्या असंच सतत. आणि बोट येत आहे असं वरती. ब्लूपर्स गाईस. आपण कुठे चाललोय? आपण घृष्णेश्वर महाराजचं दर्शन. कोणाला? घृष्णेश्वर महादेव. घृष्णेश्वर महादेव नाही. अरे मला तू येतो बोलता घृष्णेश्वर महादेव. तर ती आपली फ्लाईट आहे. भलतं चालायला लागतं यार. हा रस्ता असाच सरळ जातो, म्हणजे असं एकदम सरळ. किती तास चालवतात? जमतंय बघा, जमतंय. मी खास केलेली माझ्यासाठी विंडोच्या बाजूची ही आली. आणि सध्या सकाळच्या 4:30 वाजता आहे. 5:30ला नाही, 5:15ला फ्लाईट निघेल. आणि मग तोपर्यंत काय करायचं आहे ते. तर परफेक्ट 5:15ला फ्लाईट. मी रिव्हर्स गेअर टाकला आहे, म्हणजे मागे जाते. मग ती रनवेवर जाईल, मग ते टेक ऑफ करेल. असं काय तो विषय आहे. बघूया आता. मला जाम झोप येत आहे, ब्लॉग करायला जमत नाही आहे. कारण की रात्रभर मी झाला होतो, म्हणजे ऑफकोर्स all times. In the event of a decrease in cabin pressure, oxygen masks will fall automatically from the panel above. Pull a mask down sharply to initiate
सो गुड मॉर्निंग. आम्ही पोचलो आहे छत्रपती संभाजीनगरला. सगळं पहिली रात्र आहे जेव्हा मी झोपलो नाही आहे ना. या मजा आली फ्लाईटमध्ये. फक्त मान आखडली आहे थोडीशी की ना, ते विंडोच्या बाहेर बघून 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 माझी मान आखडली. एनिवेज, तर आपलं कार आली आहे आणि लेट्स सी हाव इट गोज. यार अमेझिंग. तर आम्ही आमच्या स्टेला पोचलो आहे. सकाळचे किती वाजता आहे? 7:30 वाजता आहे. आणि आम्ही पोचलो आहे, पण एक प्रॉब्लेम आला की रूमचा बाल्कनीचा दरवाजा उघडत नाही. आणि प्रॉपर्टी एकदम छान आहे, सुंदर आहे. द मेडोज असं काही नाव आहे याचं, असं नाही. द मेडोज स्पा अँड रिसॉर्ट करणं नाव आहे. आणि छान आहे जागा. कॉटेजेस पण छान आहे. मी येऊ शकतो जर कधी औरंगाबादला आले तर. आय रेकमेंड. जेवण वगैरे तर काय बघितलं नाही आपण अजून खाऊन. हा पूल आहे, ते रेस्टॉरंट आहे तिकडे या, आणि तिथं आमचे रूम्स आहेत. असं सुंदर अशी प्रॉपर्टी आहे. विथ सुंदर मदर. अजून काय पाहिजे. स्टेला आलो आहे. ब्रेकफास्ट बाकी आहे आणि साईट सीइंग बाकी आहे. आजचा पूर्ण दिवस आहे. सो बघूया. सो आम्ही झालो आहे रेडी विथ आवर लुंगी. आणि आम्ही जाणार आहे आता श्री कृष्णेश्वर मंदिरला. हे श्री कृष्णेश्वर मंदिर. तू जवळ नको येऊ, कारण की तू जर पाहायला आलास तर माझ्या लुंगीचे एल लागते. तर तू बाहेर थांब, मी येतो. सो आता मी चाललो आहे श्री कृष्णेश्वर मंदिरामध्ये. पण तिकडे जायच्या अगोदर आम्ही करूया काही नाश्ता, कारण की हॉटेलमध्ये चेक इन झालं, आम्ही फ्रेश झालो, पण नाश्ता वगैरेचा काही मेड झाला नाही. बिकॉज इट वॉज टू अर्ली. आय मीन आमचं चेक इन अर्ली झालं, खूप लवकर झालं, कारण की फ्लाईट खूप लवकर होती. अँड बघूया काय बाहेर भेटते. विल ट्राय सम ऑथेंटिक लोकल फूड. बघूया काय ते. सो मित्रांनो, आम्ही जात होतो कृष्णेश्वर मंदिरला आमच्या रिसॉर्टवरून. आणि जाताना आम्हाला खूप भूक लागलेली आहे. काही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. आम्ही एक व्हेज रेस्टॉरंटला आलो आहे, सूर्या. बघू आता काय सीन आहे काय नाही. आणि कृष्णेश्वर महादेवाचं जे दर्शन होतं ते झालं. आमच्या नशिबात त्यांची आरतीही आली. आणि बॅड लक, कारण की मी तिथं शूट नाही करू शकलो. फोन्स, नो इलेक्ट्रॉनिक्स, काही अलाउड नव्हतं. तर त्याच्यामुळे मी तिकडची काही फोटेज वगैरे दाखवू शकणार नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. पण कृष्णेश्वरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो आहे फोकस एलोरा केव्ह.
खूप प्राचीन काळातलं हे एक केव्ज आहे. म्हणजे केव्जमध्ये वेगवेगळे प्रकारचे स्टॅच्यूज आहेत, हिंदू कल्चरचे, बुद्धिस्ट कल्चरचे अँड मच मोर. आणि हे केव वर्ल्ड हेरिटेजमध्येही येते. ही अशी एक लाईक कलाकृती आहे जे लाईक केव्ज आपण खालतून बघितलं असेल करताना. हे माउंटेनच्या वरतून काम केलं चालू करताना खालती येऊन एंड झालं आहे. तर हे कोणी केलं आहे, कसं केलं आहे, आय हॅव नो आयडिया. पण ज्यांनी पण केलं आहे थोडं वर्क आहे म्हणजे आय शो यू इट. डिझाईन हे सगळं नाही करू शकत आज आपली जनरेशन तर दगडा वगैरेमध्ये एवढ्या नीट करत पण असेल तर मशिनरी त्यानं दॅट्स अ डिफरंट स्टोरी आहे. पण ही 5000 वर्ष जुनी संस्कृती आहे यार. आणि ही फुटलेली बघताना मला खूप 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 वाईट वाटतं की धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून तरी पाहिलं पाहिजे या देवळांकडे. अशी सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना. इट्स जस्ट सो सॅड आहे. खूप काही आहे दाखवण्यासारखं, खूप काही आहे बघण्यासारखं. मी दाखवतो थकेल आणि तुम्ही बघता थकणार. पण या कधी या प्लेसला व्हिजिट करा. फक्त एक व्हिडिओद्वारे समजत नाही की काय कला असते काय. मला शब्द नाही आहे ॲक्च्युली सहीमध्ये बोलत आहे हे सगळं बोलताना. प्लीज एक वेळा औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला या आणि या प्लेसला नक्की व्हिजिट करा.
आमचं दुपारचे वाजता आहे 4 आणि आमचं झालं आहे जेवण चांगलं होतं. आणि जेवल्यानंतर रस्त्यावरती मला एक जेव्हा मी स्टेला जातो तर रस्त्यामध्ये हे पडतं. आय मीन इट्स अ फॅक्टरी जिथं हेम्ब्रू शॉल्स हाताने बनवले जातात. मी तुम्हाला दाखवतो काय आहे. इथं वेगळं सेक्शन आहे, इथं वेगळं सेक्शन आहे. इथं हे बॉर्डर्स बनवल्या जातात आणि काहीतरी करतायत. ही पूर्ण फॅक्टरी आहे. तर वेगळे वेगळे प्रकारचे वस्त्र बनतात. शॉल्स, हेम्ब्रू, साडी, पैठणी एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि इट्स ऑल हँडग्रूम्ड अँड हँडमेड. सो या औरंगाबादला आलात तर ही प्लेस नक्की विजिट करा. आणि या